नमस्कार पालकहो, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026-27 सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. 10 तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झाले असून अनेक पालकांनी 11-12 तारखेलाच आपली कागदपत्रे जमा केली आहेत. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पालकांमध्ये एकच चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे आम्ही डॉक्युमेंट सबमिट करूनही आमचे स्टेटस अजूनही पेंडिंग का दिसत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत आणि यानंतर तुम्हाला नक्की काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही स्टेप मिस होणार नाही. सर्वात आधी तुमचे स्टेटस नक्की कुठे चेक करायचे हे समजून घ्या. आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर गेल्यावर सर्वात शेवटी अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज डिटेल हा टॅब दिलेला आहे. तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून गोवर क्लिक केल्यावर तुम्हाला सध्याची स्थिती समजते. अनेक पालकांनी डॉक्युमेंट देऊन 4-5 दिवस झाले तरी तिथे अद्याप पेंडिंग दिसत आहे. तिथे ॲडमिटेड असे लिहून येणे अपेक्षित आहे. पण असं काही पालक आहेत ज्यांनी डॉक्युमेंट्स दिले खूप दिवसांपूर्वी, म्हणजे 4-5 दिवस झाले तरी त्यांचा स्टेटस अजूनही पेंडिंगच आहे. मग यामागचं कारण काय आहे आणि हे कधीपर्यंत कन्फर्म होणार? कन्फर्म म्हणजे पेंडिंगच्या जागी ॲडमिटेड असं दाखवायला हवं. म्हणजे त्यांची ॲडमिशन आरटीकडून आणि त्यांच्या शाळेकडूनही कन्फर्म झाली पाहिजे. म्हणजे असं समजू शकतो की हे कन्फर्म झालंय. आता बघा, एका विद्यार्थ्याचा नंबर आपण चेक केला होता, तो पहिल्या यादीत आहे आणि त्यानं डॉक्युमेंट्स पण सबमिट केले आहेत. डॉक्युमेंट्स सबमिट केल्यावर 4-5 दिवस झाले असं त्यांच्याकडून सांगितलं नाही. तरीही त्यांचा ॲडमिशन स्टेटस अजूनही पेंडिंग आहे. म्हणजे स्टेटस अजून बदललेला नाही, कारण इथे बदलून त्यांना ॲडमिटेड दाखवायला हवं आणि त्यांना कन्फर्मेशन लेटर पण मिळायला हवं होतं, ते अजून मिळालं नाही. आता आपण समजून घेऊया की डॉक्युमेंट्स जमा करूनही तुमचे स्टेटस पेंडिंग का दिसत आहे. याची काही प्रमुख कारणे आहेत. पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक पालकांनी भाडे करार रेंट ॲग्रीमेंट दस्तऐवज म्हणून वापरला आहे. सरकारने यावर्षी नियमावली कडक केली आहे. व्हेरिफिकेशन सेंटरवरील अधिकारी केवळ कागदपत्रे बघून थांबत नाहीत, तर ते प्रत्यक्ष फील्डवर जात आहेत. अनेक पालकांनी आम्हाला कमेंट्समध्ये सांगितले की आमच्या घरी आरटीईचे लोक येऊन गेले. हे अधिकारी तुम्हाला न सांगता तुमच्या घराच्या आजूबाजूला चौकशी करत आहेत की तुम्ही खरोखर तिथे राहता का. या प्रत्यक्ष तपासणीला वेळ लागतो आणि जोपर्यंत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत सिस्टीममध्ये स्टेटस पेंडिंगचं राहतो. मित्रांनो, सध्याची आकडेवारी पाहता 40,000हून अधिक पालकांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. पडताळणी केंद्रावर मर्यादित कर्मचारी असतात. प्रत्येक पालकाचे 7 ते 8 प्रकारचे डॉक्युमेंट्स तपासणे, त्यांची ऑनलाईन नोंद करणे आणि मग ते अप्रूव्ह करणे याला मानवी वेळ लागतो. सध्या शेवटचे 8 दिवस उरले असल्यामुळे कामाचा वेग वाढला आहे, पण सर्व्हरवर एकाच वेळी लोड आल्यामुळे डेटा अपडेट व्हायला विलंब होत आहे. जर तुमच्या कागदपत्रांमध्ये नाव, पत्ता किंवा कास्ट सर्टिफिकेटमध्ये काही विसंगती आढळली तर अधिकारी तुमचा अर्ज बाजूला ठेवतात. अशा अर्जांची पुन्हा फेर तपासणी केली जाते. यामुळे इतर सामान्य अर्जांच्या तुलनेत अशा अर्जांना ॲडमिटेड व्हायला जास्त वेळ लागतो. आरटीई प्रवेश प्रक्रियेत केवळ डॉक्युमेंट सबमिट केल्याने तुमचे काम संपत नाही, तर त्यापुढील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रवेश निश्चितीपत्र कन्फर्मेशन लेटर मिळवणे हा आहे. सामान्यतः व्हेरिफिकेशन सेंटरवर कागदपत्रे दिल्यानंतर तुम्हाला 21, 22 किंवा 25 अशी एखादी निश्चित तारीख दिली जाते, ज्या दिवशी तुम्हाला पुन्हा बोलावून हे अधिकृत पत्र दिले जाते. मात्र सध्या पालकांमध्ये मोठा गोंधळ दिसून येत आहे, कारण काही केंद्रांवर तारीख दिली गेली आहे, तर काही ठिकाणी आम्ही फोन करू असे सांगून पालकांना परत पाठवण्यात आले आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट देऊन 4 ते 5 दिवस उलटले असतील आणि केंद्राकडून कोणताही संपर्क झाला नसेल, तर घरी बसून न राहता स्वतः व्हेरिफिकेशन सेंटरला भेट द्या आणि तिथल्या चौकशी केंद्रावर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती नक्की विचारून घ्या, जेणेकरून तुमचा प्रवेश निश्चित करण्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. एकदा का तुमच्या हातात व्हेरिफिकेशन सेंटरकडून मिळालेले कन्फर्मेशन लेटर आले आणि पोर्टलवर तुमचे स्टेटस ॲडमिटेड झाले की तुमचा अर्धा विजय झाला असे समजावे. यानंतरची पुढील पायरी म्हणजे हे लेटर आणि तुमचे सर्व मूळ दस्तऐवज घेऊन तुम्हाला ज्या शाळेत प्रवेश मिळाला आहे तिथे प्रत्यक्ष भेट देणे. शाळेत गेल्यानंतर तुमची कागदपत्रे तिथे पुन्हा एकदा जमा केली जातात आणि पडताळली जातात. या प्रक्रियेनंतर शाळा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते. ते तुम्हाला शाळेच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतात. त्यानंतर पाल्याचा गणवेश, पुस्तके, शालेय साहित्य आणि शाळा नक्की कधी सुरू होणार याबद्दलचे सर्व अपडेट तुम्हाला थेट शाळेकडूनच दिले जातात. अनेक पालकांच्या मनात शंका आहे की डॉक्युमेंट सबमिट करून 5 दिवस झाले तरी स्टेटस बदलले नसल्यामुळे ॲडमिशन कॅन्सल होईल का? तर याचे उत्तर नाही असे आहे. जर तुमची कागदपत्रे कायदेशीर आणि खरी असतील तर तुमचे ॲडमिशन रद्द होत नाही. फक्त प्रशासकीय पडताळणीमुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे. तसेच ज्या पालकांना अद्याप व्हेरिफिकेशन सेंटरकडून कोणताही फोन किंवा मेसेज आलेला नाही, त्यांनी केवळ फोनची वाट न पाहता स्वतः एकदा सेंटरला जाऊन प्रत्यक्ष भेट द्यावी आणि आपल्या अर्जाची चौकशी करावी. ही सर्व धावपळ पहिल्या राऊंडसाठी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण होताच लगेच दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ज्या पालकांचे नाव पहिल्या लिस्टमध्ये आले आहे त्यांनी अजिबात विलंब न करता आपली प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी.
थोडक्यात सांगायचे तर पोर्टलवर दिसणारे पेंडिंग स्टेटस हा व्हेरिफिकेशन प्रक्रियेचाच एक आवश्यक भाग आहे. फिजिकल व्हेरिफिकेशनची वाढलेली व्याप्ती आणि केंद्रांवरील गर्दीमुळे हे स्टेटस अपडेट व्हायला थोडा उशीर होत आहे. त्यामुळे तुम्ही संयम ठेवा, पण त्याचवेळी सतर्क राहून पोर्टल चेक करत राहा. तुम्हाला या प्रक्रियेत अजून काही अडचणी येत असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण आपण प्रत्येक कमेंट वाचून त्यावर योग्य उपाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आरटीई ॲडमिशनच्या अशाच प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ इतर गरजू पालकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांची चिंता दूर होईल. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.